विजय विनायकची मुली. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली मोगल, विनायकची आई. सर्वच पालकांनी सांगितल्याप्रमाणे एज्युमिट अकॅडमीने अतिशय उत्तम प्रकारे इस्रोची सहल केली. मुलांना 28 तारखेला आम्ही जेव्हा पुणे रेल्वे स्टेशनला बसवून दिलं, त्या दिवशी मुलांच्या मनात वेगळीच भीती होती. पण 29 तारखेचे जेव्हा आम्ही फोटो बघितले, तेव्हा मुलांच्या मनात जो कॉन्फिडन्स होता तो एका रात्रीतच खूप बदललेला होता. सरांनी त्यांच्याशी एवढं कसं एका रात्रीत जुळून घेतलं हे आमच्याच लक्षात येत नव्हतं. मुले एका तासातच सरांना आपलंसं करायला लागली. अतिशय चांगल्या प्रकारे ट्रेनमध्येही मुलांनी वेगवेगळे गेम खेळले, त्याच्यानंतर मस्ती केली. 29 तारखेला जेव्हा ते बँगलोरला पोहोचले, त्या दिवशी सकाळी 8:30 पासून त्यांचे फोटोज व्हिडिओ आम्हाला पालकांना ग्रुपवर मिळाले. त्यामुळे आम्हाला आमचा मुलगा कसा आहे हे विचारण्याची संधीच त्यांनी दिली नाही, कारण फोटोमुळे आणि व्हिडिओमुळे आमचा मुलगा कसा आहे हे आम्हाला लगेच लक्षात येत होतं. आणि विशेष म्हणजे शिक्षकांचं कौतुक असं करावं की त्यांनी कुठल्याही मुलाचा फोटो आला नाही असा एकही मुलगा नाही, कारण प्रत्येक मुलगा कोणत्या तरी फोटोमध्ये दिसत होता. प्रत्येक मुलाशी ते संवाद साधत होते, त्याचं विचारत होते, त्याच्याशी बोलत होते. त्यामुळे कोणालाही म्हणण्याची संधीच दिली नाही की माझ्या मुलाचा फोटो आला नाही सर, ग्रुपवर तुम्ही एखादा फोटो टाका. ही संधी त्यांनी बिलकुल आम्हाला दिली नाही. आम्ही फक्त 3 दिवस ग्रुपवरचे फोटो बघितले, त्यांचे व्हिडिओ बघितले आणि आमच्या लक्षात आलं की आमची मुलं खूप खुश आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, म्हणून आम्हीही त्यांना फोन वगैरे केला नाही. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलं आणि 3 दिवसामध्ये मुलांना जास्तीत जास्त तिथली माहिती देण्याचा प्रयत्न केला. एज्युमिट अकॅडमीचं नियोजन अतिशय चांगलं आहे, कारण वेळेचं ऍडजस्ट करून त्यांनी मुलांना सर्वच ठिकाणी नेलं. वेळेत वेळ मॉलला नेलं, त्यांना शॉपिंग करण्याची संधी दिली, स्वतःच तिथलं पेमेंट वगैरे करायची सवय करून दिली. त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढला. मुलांना त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे जेवणाची वगैरे व्यवस्था केली. पाणी जेवण सगळं वेळेवर. आणि पॅरेंट्सला त्याचे फोटो आल्यामुळे आमचा मुलगा जेवला की नाही या गोष्टीची काळजी करण्याची गरजच पडली नाही. मुलांचे व्हिडिओ फोटो बघितल्यानंतर पालकांनाही असं वाटत होतं की आपणही सहलीला जायला पाहिजे. एज्युमिट अकॅडमीने हा अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे, कारण सर्वच पॅरेंट्स इस्रो सारख्या सहलीला येऊ शकत नाही. त्यामुळे जे टॅलेंटेड मुलं आहेत ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर इस्रोची सहल करून आले, ही एक अभिमानाची बाब आहे. आणि या अभिमानाच्या बाबीमुळे मुलांचा कॉन्फिडन्स आणखी कुठेतरी वाढत आहे. त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आहे आणि आपल्या इस्रो सेंटर विषयी अधिकाधिक माहिती घेण्याचा त्यांना ध्यास लागला होता, तो या सहलीमुळे पूर्ण झाला. मुले आल्यानंतर खूप आनंदित होते आणि आल्यानंतर आम्हाला त्यांनी इस्रोमधील प्रत्येक घटना सांगत होते. तिथलं त्यांचं शास्त्रज्ञासोबतचा संवाद, शास्त्रज्ञासोबतचं झालेलं त्यांचं बोलणं, ते त्यांना काय म्हटले, कुठला अँटीना बघितला, तो कसा कॅच करतोय, हे मुलं आम्हाला घरी आल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यांना जसं सांगितलं त्याचप्रमाणे मुलं आम्हाला घरी आल्यानंतर आम्हाला सांगत होते, शिकवत होते. अकॅडमीला हा उपक्रम असाच सुरू ठेवावा एवढीच अपेक्षा बाळगतो. एवढे बोलून थांबते. थँक्यू.